विठ्ठल विठ्ठल ठळव 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 ठळव. ज्यांचा सुंदर असा पखवाद ते वाजवतात असे हरिभक्तपरायण आमचे परमेश्वर महाराज मते. आणि त्यांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे बरं का, युट्यूब चॅनल आहे. आणि ही सर्व मंडळी अनेक बिझनेसमॅन बिल्डर त्या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे शरदजी गायकवाड असतील, प्रसाद भोईर असेल, श्यामदादा असेल, हा नाव पाठ आहेत बरं का, मुकुंददादा भोईर असतील. आणि अलीकडचे हिरा नाना, ओके बरोबर त्यांचं नाव विसरलं होतं, तर बाकी सर्वांचे नाव पाठ आहेत. आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आली असे हरिभक्तपरायण जितू दादा आणि संतोष दादा बरं का. आणि ही सेवा, या मंदिराची सेवा सुद्धा त्यांच्याकडेच आहे बरं का. पूजा करायची, पूजेला आलेले फळं न्यायचे नाही का, नाही लहानपणी आम्ही न्यायचो. पूजा कोणी आलं की जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत फळांवरच लक्ष असायचं. आमच्या मोठ्या गावच्या पुंडलिक शेठ दादांच्या मिसेस रत्नावहिनी रत्नाताई ते यायचे आणि त्यांचा थाट वेगळाच असायचं. ते दोन चार असे प्लेटी मोठमोठ्या, त्याच्यात वेगवेगळी फळं, सफरचंद, केळी. आमचं येतानीच लक्ष असायचं कधी यांची, पण त्यांची पूजा लवकर आटपायची नाही बरं का. त्यांची पूजा नाही, त्यांची 1 ते 1.5 तास, म्हणजे 1 ते 1.5 तास आम्हाला ते बाहेर उभं राहावं लागायचं. कधी एकदाची पूजा होते आणि कधी जातात कधी आम्ही ती फळं खातो. विठ्ठल विठ्ठल. अशी सर्व प्रेमाची मंडळी आहेत. आमचे गवांडे मामा असतील ते या ठिकाणी सपत्नीसह शंकर पार्वतीसह, आणि कीर्तनाला शंकर पार्वती सहज यायला पाहिजे बरं का, नाही तर शंकर घरी नाही का, पार्वती कीर्तनात तसं नाही चालत, तसं चालत नाही. दोघांनी यायला पाहिजे, कारण त्यांनी, आपण जर पुण्य केलं तर त्यांना मिळतं नाही का, आपण जर पुण्य केलं त्यांना मिळतं, पण त्यांनी केलं तर आपल्याला मिळत. पण पाप केलं तर ते आपल्याला लागू होतं. पुण्य त्यांच्याकडून नाही मिळत, पण पाप केलं तर ते नवऱ्याला भोगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कीर्तनाला कथेला सपत्नीसह आपण आलो पाहिजे. बरं, आता पर्याय भरपूर झाला नाही का. आपण सर्वजण या ठिकाणी आले, कोणाचं नाव निर्देश करायचं राहिलं असेल तर क्षमा करा. आपल्या गुरुवरांच्याच नावात सर्व नावं आली असं आपण गृहीत धरू आणि आपल्या सेवेकडे वळू. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन आहे असे श्री नामदेव शेठ भोईर, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव असतील, महेश दादा असतील, संतोष दादा असतील, गणेश दादा असतील. आणि मोठं बघा, त्यांनी मंदिर तर बांधलंच, पण त्याबरोबर आपला समाज जो शिक्षणापासून वंचित होता नाही, पूर्वी शाळेत कुठं जायचे, शाळेत नाही जायचे पूर्वी चिंचा पाडायला नाही, चिंचा पाडायला. आणि पूर्वीचे खेळ ही वेगवेगळे होते महाराज. खेळ आता खेळ राहिले नाही, आता एकच खेळ, कुठला, मोबाईल. ती रम्मी बरी बसून खेळत होते ती त्या मोबाईल मध्ये गेली नाही का, मोबाईल मध्ये गेली ना. अनेक खेळ, भवऱ्या असतील, गोट्या असतील, हे सर्व खेळ खेळून आपण मोठे झालो. पण ते खेळ आता दिसत आहेत का तुम्हाला, नाही ना, नाही दिसत आहेत. आपली सगळी पिढी या मोबाईलच्या नादीमध्ये, मोबाईल मध्ये वाया गेली. अहो, मुसलमानाचा 5 वर्षाचा मुलगा झाला ना, 5 वर्षाचा, मस्जिदीमध्ये जातो, नमाज पढतो, त्यालाही कौतुक वाटतं आणि त्याच्या बापालाही कौतुक वाटतं. पण आपली मुलं काय करतात, तासोन तास त्या मोबाईल मध्ये. या भगवान शंकरापुढे झुकायची लाज वाटते. 10वी 12वीला जरी गेले तरी या भगवान शंकरापुढे झुकायची लाज वाटते महाराज त्यांना. हे टाळ, पखवाद, विना हे आपल्या मुलांना दिसत गेलं पाहिजे महाराज. हे जर दिसलं तर त्याचं ती ऊर्जा घेऊन, त्याचा तो प्रकाश घेऊन ते पुढे प्रवास करतील, नाहीतर आपली संस्कृती वायाला जाईल. आम्ही एका गावाला गेलो महाराज, ते पखवाद नव्हता तिथं. ते म्हणाले, तुमचं ढुमकं आणलं का, ढुमकं. बरं सत्यवान महाराज काय म्हणाला, ढुमकं आणलं का, ढुमकं. आता याला ढुमकं म्हणतात का. त्याला म्हणलं काय गारुड्याचा खेळ करायचंय का, बारे बाबा कीर्तन करायचंय. मग त्याला ढुमकं नाही म्हणत, पखवाद म्हणतात, पखवाद. मृदंग म्हणतात.
अजून त्या पक्वादाला काय म्हणतात ही आपल्याला कळत नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो म्हणे, म्हणलं बुक्का आहे का ताई बुक्का? ती म्हणते कुठला बुक्का? आमच्याकडे एकच बुक्का आहे. अहो कपाळाला लावला अभि बुक्का नाही म्हणे, टिकली चालेल का? आता महाराज लोकांनी काय टिकल्या लावून कीर्तन करायची का? विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपली संस्कृती लोप पावत चाललेली आहे आणि आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर ही कीर्तन प्रवचन नामस्मरण हे आपल्या माध्यमातून घडलं पाहिजे महाराज. तेव्हा कुठे या पुढच्या पिढ्या घडतील. नाही पुढचं हे जी पिढी आहे या पिढीला हे ज्ञान तत्वज्ञान जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं काही खरं नाही. विठ्ठल विठ्ठल असो. आजचा जो अभंग आहे हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांचा जर अधिकार आपण जर बघितला, यौवन अंगावरी खुंकला प्रसाद देवडी सुखी केला. काय झालं? नाथ बाबा आंघोळीला गेले आणि आंघोळीला गेल्यानंतर आंघोळ करून आले. एक यौवन त्याला तर सुपारीच दिली होती म्हणा, यांची शांती भंग करायची. मग त्याने काय केलं? पानाचा विडा खायचा. नाथ बाबा आंघोळ करून आले की त्यांच्या अंगावर फुंकायचा. परत नाथ बाबा जायचे, परत आंघोळ करून यायचे, परत तो यौवन त्यांच्या अंगावर थुकायचा. असं करता करता 108 वेळा तो यौवन अंगावरही थुंकला आणि त्याचं तोंड सडून गेलं महाराज, लाल गोंद झालं, दुखून गेलं. आता काय करावं? तरी नाथ बाबांची यायचे, परत आंघोळ करायला जायचे. शेवटी तो यौवन नाथ बाबांना शरण आला महाराज, बाबा मला क्षमा करा, मी तुमची शांती भंग करू शकलो. त्यावेळेस नाथ बाबांचं उत्तर काय होतं? तो म्हणाला, अरे बाबा मी एकदम दरिद्री ब्राह्मण, दिवसातून 2च वेळा आंघोळ करायचो, पण आज तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नान केल्याचं पुण्य भेटलं. उलट नाथ बाबा त्याचे पाय धरायला लागले. असा नाथ बाबांचा अधिकार. एकदा काय झालं? नाथ बाबा वारले. इकडे लक्ष द्या महिला मंडळ, इकडे लक्ष द्या. एकदा नाथ बाबा वारले आणि तिरडी निघाली, राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. आता एका बाईच्या मुलीचं लग्न नेमकंच झालं होतं. लग्न झालं आणि ती नांदायला निघाली. तेवढ्यात नाथ बाबांची प्रेत यात्रा चालली. ती बाई म्हणे, या मेलेला का आजच मरायचं होतं? माझी मुलगी पहिल्यांदा नांदायला चालली, आजच मरायचं होतं. एवढा शब्द फक्त नाथ बाबाच्या कानावर गेला आणि नाथ बाबा तटकन उठून बसले आणि म्हणाले, ए बाई तुझ्या मुलीला पहिले वाटीला सासरी पाठव, मी नंतर मरेन. एवढा मोठा अधिकार नाथ बाबा दुसऱ्यांदा वारले. खांदेकरी राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. 4 जण खांदेकरी म्हणाले, लय कीर्तन करायचं, लय प्रवचन करायचं, लय ज्ञानाच्या गोष्टी सांगायचं आणि शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं की नाही? याला लय उड्या मारायचा, लय कीर्तनात नाचायचा, लय गायचा, शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं. तेव्हा ही नाथ बाबा तटकन उठून बसले, ए बाबा मी नंतर मरेन पण तुमच्या खांद्यावर जाणार नाही. आणि तिसऱ्यांदा नाथ बाबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्या गोदावरी नदीमध्ये दर्शन घेतलं आणि त्या गोदावरी नदीमध्ये पाण्यामध्ये गेले आणि पाण्यामध्ये जाऊन जलशमाधी घेतली. म्हणजे त्या जलाचं जसं स्वरूप आहे ते जल स्वरूप नाथ बाबा झाले. एवढा मोठा अधिकार. अजून सांगू अधिकार नाथ बाबांचा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी आहे, ज्या घरी देवाने त्यांच्या घरी पाणी वाहिलं 12 वर्ष. किती? 12 वर्ष पाणी वाहिलं त्यांच्या घरी. कोणी? देवाने श्रीखंड्या रूपाने. 12 वर्ष चंदन उघडून दिलं, 12 वर्ष वस्त्र धुतली, 36 वर्ष काम केलं आणि 36 वर्षानंतर एक ब्राह्मण
त्या पैठण मध्ये आला आणि पैठण मध्ये आल्यानंतर म्हणे नाथ बाबांचं घर कुठलं, गावकऱ्यांनी दाखवलं नाथ बाबांचं घर, हा वाडा आहे नाथ बाबांचा. म्हणे मी काशीवरून आलोय, माझ्या स्वप्नात येऊन काशी विश्वेश्वराने सांगितलं म्हणे तुमच्या घरी देव राहतो. म्हणे माझ्या घरी देव राहतो नाही, म्हणे माझ्या घरी देव नाहीये, माझ्या घरी तो श्रीखंड आहे. असं म्हणल्याबरोबर श्रीखंड बाजूलाच होता महाराज. तो श्रीखंड आहे असं म्हणल्याबरोबर देव त्या ठिकाणी गुप्त झाले आणि गुप्त झाल्यानंतर नाथ बाबांना पश्चाताप झाला की ज्या देवाला मी 12 वर्ष कावडीने पाणी आणायला सांगितलं, 12 वर्ष चंदन उघडून दिलं, 12 वर्ष वस्त्र धुतली आणि आज तो भगवान परमात्मा मात्र या ठिकाणी गुप्त झाला. दुःख झालं नाथ बाबांना. एवढा मोठा अधिकार नाथ बाबांचा आणि म्हणून आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग सुद्धा नाथ बाबांचाच आहे. विठ्ठल विठ्ठल. आता पहिला प्रश्न असा असतो की आपण महाशिवरात्र का साजरी करतो. सगळ्यांना प्रश्न असतो का साजरी करतो बाबा. आजच्या दिवशी असं काय घडलेलं आहे की आपण महाशिवरात्री साजरी करतो, बाकीच्या दिवशी का करत नाही. तर आजच्याच दिवशी ज्या वेळेस देव आणि दानवांचं युद्ध सुरू झालं, देव आणि दानवांचं युद्ध सुरू झालं, ते दानव मात्र देवांना आटपत नव्हते. असं करता करता ती स्वारी कुठे आली देवांची, भगवान महादेवाकडे आली आणि महादेवाकडे आल्यानंतर म्हणे याच्यातून सोडवा, आम्हाला याच्यातून सोडवा, हे राक्षस खूप त्रास देत आहेत. भगवान शंकर नेहमी आपल्या समाधीमध्ये असायचे, नामस्मरण करायचे. काय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय भगवान परमात्मा नेहमी नामस्मरणात असायचे आणि त्या समाधीतून मात्र सर्व देवांनी, ब्रह्मदेवांनी त्या भगवान शंकराला जाग केलं महाराज. म्हणे बघा नाही काय परिस्थिती चालू आहे, सर्व दानव मात्र या ठिकाणी मातलेले आहेत, यांचा काहीतरी निर्धाव लावा. असं म्हटल्याबरोबर भगवान शंकरांनी चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर सगळं देवांना सांगितलं की आपल्याला काय करावं लागेल, समुद्र मंथन करावं लागेल. मंदार पर्वताचा रवी केला, वासुकी नावाचा जो सर्प होता त्याची दोरी केली आणि असं केल्यानंतर मंथन चालू झालं महाराज. दानव एका बाजूला आणि देव एका बाजूला ओढतायत, देव इकडे ओढतायत, दानव तिकडे ओढतात. मंथन सुरू झालं आणि मंथन झाल्यानंतर त्याच्यातून 14 रत्न बाहेर आली. मला सगळ्यांना विषय हा माहित आहे बरं का, पण मला त्या नामाकडे यायचे. 14 रत्न बाहेर पडली, त्याच्यामध्ये कौस्तुभ असेल, लक्ष्मी असेल, अनेक रत्न त्या ठिकाणी बाहेर पडलं. अमृतही बाहेर पडलं आणि विषही बाहेर पडलं आणि ते अमृत मिळवण्यासाठीच हे मंथन करण्यात आलं होतं की देवांना अमृत मिळवल्यानंतर मात्र अमरत्व प्राप्त होईल आणि एकदा का अमरत्व प्राप्त झालं तर हे राक्षस काही करू शकत नाही. आणि 14 रत्न बाहेर आली, मग ते हलाहल विष बाहेर आलं नाही का. लक्ष्मीनी भगवान विष्णूंच्या गळ्यात हार घातला, सगळ्यांनी ती रत्न वाटून घेतली, पण विष कोण घेणार, विष कोण घेणार. सगळे राक्षस देव पळापळ सुरू झाली
परत महादेवाकडे आले आणि महादेवा हे विष मात्र आता तुम्हालाच प्राशन करावं लागेल. महादेव म्हणाले जर ही सृष्टी जर वाचली तर मी नक्कीच ते विष सुद्धा प्राशन करेन. आणि मग भगवान शंकरांनी मात्र ते विष प्राशन करायला सुरुवात केली. महाराज ते काही साधं सुधं विष नव्हतं, अख्ख्या सृष्टीचा विनाश मात्र त्या विषाने होणार होता. ढगांचे लोट जसे पसरावे तसे त्या धुराचे विषाचे लोट मात्र या सर्व सृष्टीवर पसरले आणि ते विष मात्र भगवान शंकरांनी प्राशन केलं. पण प्राशन करत असताना मात्र पार्वतीने काय केलं, गळ्याला हात लावला. गळ्याला हात लावल्यामुळे तो विष काय झालं, त्यांच्या गळ्यापर्यंतच थांबलं महाराज. आणि मग भगवान शंकर तापले आणि तापल्यानंतर आता काय करायचं, आता काय करायचं, ते काही शांत होत नव्हते, शांत होत नव्हते. मग आता करायचं काय, त्यांनी काय केलं, शांतता मिळावी, शीतलता मिळावी म्हणून डोक्यावर चंद्र घेतला. कारण चंद्रदेवता म्हणाली माझं कार्य आहे शीतळ, लोकांना शीतळ करावं, त्याच्यातून अमृत वर्षावर. म्हणून भगवान शंकरांनी आपल्या डोक्यावर चंद्र घेतला, तरीही शीतलता लाभली नाही लाभली. मग गंगा माता म्हणाली मी खूप शीतल आहे, मी महादेवांना शीतळ करेल. म्हणून गंगा सुद्धा त्यांच्या जटामध्ये आली, तरी महादेव शीतळ झाले नाही. मग गळ्यामध्ये काय घेतला, सर्प घेतला महाराज. सर्प घेतला. पण त्या सर्प काय म्हणतात की थंड असतो, काय का, जो साप असतो त्याची जी खालची जी पोटाची बाजू असते ती एवढी शीतळ असते, बर्फापेक्षा सुद्धा थंड असते. तो सर्प त्यांनी गळ्यात गुंडाळला तरी सुद्धा शांत झाले नाही. दुर्वा घेतला, दुर्व्याचा ज्यूस घेतला, नाही का, उष्णता जर असेल एखाद्याला तर दुर्व्याचा ज्यूस घ्यायला सांगतात, नाही का. तसं शांत होण्यासाठी महादेवने अनेक महादेव शांत झाले नाही. मग शेवटी महादेवाला काय घ्यावं लागलं, शिव हरा हरे तापला, शिव हरा हरे तापला, हरे तापला, हरे तापला, शिव हरा हरे तापला, शिव हरा हरे तापला, हरे तापला, शिव हरे तापला. शेवटी भगवान परमात्म्याला सुद्धा नाम घ्यावं लागलं. काय घ्यावं लागलं, आता ते देवाधिदेव आहेत, महादेव आहेत, मग त्यांना नाम घ्यायची गरज काय. अहो देवांनी नाम जपलं, तुमचं आपलं काय. 21,600 वेळा नाही ना, 21,600 वेळा लक्षच लागत नाही आपलं, पण लक्ष लागलं पाहिजे. त्यालाच वारकरी म्हणतात बरं का, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे
जीवाचे तत्वाचे काय म्हणतात दादा आमचे सर्व साधनांचे सार वाचे उच्चारी वाचे उच्चारी शिवनाम. काय म्हणाले ते कसोटी का शिवनाम काय म्हणाले नाव म्हणाले की नाम म्हणाले. इथे अनेक अभ्यासक सर आहेत मुख्याध्यापक आहे नाही का. नाव आणि नाम नाही का. एखाद्या वस्तूला आता व्याकरण आम्हाला शिकवलं होतं सरांनी पण एखादी जर वस्तू असेल तिला जर नाव निर्देश करायचं असेल, तिचं नाव ठेवावं लागतं. आणि नाम हे अनादी कालापासून चालत आलेलं असतं. उपजलिया बालकासी नाम नाही तयापासी ठेवेली नावेसी वो देत उठी नाही का. 12व्या दिवशी ज्यावेळेस आपलं बारसं होतं त्या दिवशी आपलं काय ठेवलं जातं नाव ठेवलं जातं का नाम नाही ना नाव ठेवलं जातं. आता माझं नाव विठ्ठल ठेवलं. मंगळवारी झालो म्हणून आमच्या आजीने मंगेश ठेवलं होतं मंगेश. पण मामाच्या इथे गेलो तिकडच्या आजी म्हणे नाही पंढरपूरचा काळा विठ्ठलच. आणि बरं झालं विठ्ठल ठेवलं. त्या निमित्ताने तुमच्या तोंडून देवाचं नाव तरी निघतं विठ्ठल विठ्ठल. आणि नाव जर ठेवलं नसतं नाही हाका मारसी ज्याच्या नावे त्याचे नावच नवे ठावे शंक करसी नाही का. नाना परी जर नाव जर ठेवलं नसतं तर हाका कोण ओ पाहुणं असं म्हटल्यानंतर सगळे बघतील आपल्याकडे नाही का. पण नाव का ओळखण्यासाठी नाव ठेवलं. पण नाम ते अनादी कीर शब्द परब्रह्म नाही का. ते अनादी कालापासून परंपरेगत आलेलं जे नाम आहे हे नाम आहे. आणि म्हणून ते नाम भगवान शंकर सुद्धा जपतात. मग आता काय भगवान शंकर काय ओम नमः शिवाय म्हणत असतील का. कुणाल महाराज ओम नमः शिवाय म्हणत असतील. स्वतःच्या नावाचा स्वतः जप करणार का. स्वतःच्या नावाचा स्वतः जप करू शकत नाही. संत एकांती बैसले सर्व शुद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले एक श्री हरी निवडून काढिले एक श्री हरीचे का नाव नाही ना. नाव हे ठेवलेली आहेत. कृष्णा भगवान कृष्णाचा जन्म झाला त्यांना नाव ठेवलं काय श्री कृष्ण. रामाचा जन्म झाला त्यांना नाव ठेवलं राम. काय ठेवलं राम नाव ठेवलं. राम नाव ठेवलं नाही का. राम हा कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्मा राम. पण अनंत युगाचा जो आत्माराम आहे त्याला मात्र तुम्ही आपण विसरलेलो आहे. आम्ही नाव आणि नामाला एकत्रच करून टाकलं महाराज. नाव वेगळं आहे. ही ठेवलेली नावे आपली सुद्धा ठेवलेली नावे पण अनादी कालापासून संतांच्या परंपरेगत एकापासून एका नाही का. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तीर्थोनिया नाही. बंडोबाबा किरोबाबा श्रीपाद बाबा त्या ब्रह्मदेवापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून झाली भगवान विष्णूंच्या नाभी कमळातून. मग दत्त बलभी मात्री सखियानंद शांतामाई बंडोबाबा किरोबाबा ही अशी परंपरा आहे. इकडे नाथ संप्रदायातून परंपरा आली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार. पूर्वी पद्धत होती एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. पण ती परंपरा मात्र माऊलीने मोडीत काढली बरं का. मोडीत काढली का. जर एका गुरुने एकच शिष्याला सांगायचं तर हे तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत कधी पोहोचेल कधी पोहोचेल. म्हणून त्यांनी काय केलं ज्ञान देवासार चोजविले. म्हणून एक गुरु किती शिष्य करू शकतो महाराज. पूर्वी काय व्हायचं गुरु गुरुला मिळाले ही चर्चा व्हायची त्यांची नाही का. गप्पा व्हायच्या चर्चा देवावी बोलण्याची नाही देवाविन काही. पण आताचे दोन गुरुवर एकत्र झाले की बोलण्याची नाही नाही देवावी नाही बोलण्याची नाही. बरं
ठीक आहे, कुठं होतो आपण? नाही, कीर्तनात होतोच. विषय कुठे चालला होता आपला महादेवाचा? नाव आणि कुणांच्यासाठी जोऱ्या टाळ्या वाजव. अहो वाजवा की, त्याच्यात तरी काय कमी? त्यांनी ते लक्षात ठेवलं ना. नाव आणि नाव हे आपल्याला देहाला ठेवलेलं आहे, पण नाम हे अनादी कालापासून चालत आलेलं आहे. आणि ते नाम स्वतः भगवान शंकरांनी सुद्धा जपलं नाही का? सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळ पाणी जपत असे वारंवार ते नाम भगवान शंकर सुद्धा जपतात. तुम्ही आपण सुद्धा जपलं पाहिजे महाराज. नामस्मरण केलं पाहिजे. आणि देवाला तेच आवडतं. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. ठीक आहे, इथपर्यंत माणसं बोलतात ठीक आहे, पण पुढचं नका सांगू. तुळशी माळ गळा आणि गोपी चंदन टिळा, ते तुळशी माळेचं नका सांगू. आता तुम्ही एवढं गळ्यामध्ये सोनं घातलंय, मला सांगा तुमचं सोनं भारी का आमच्या गळ्यातली पांडुरंगाची माळ भारी? काय भारी? पांडुरंगाची नक्की ना? बरं, माझी माळ तुम्हाला घ्या, तुमचं सोनं माझ्याकडे आणून चालेल? नाही 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 नाही, एक वेळेस फाशी घेईन पण माळ नाही घाल. पण देवाला ते आवडतं ना. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार, नामस्मरण केलं देवाला आवडतं. आता आपण बघा ना, मोठमोठे आज महाशिवरात्र येतं, वेगवेगळी फळं काय, वेगवेगळे हार काय आपण देवाला अर्पण करतो की नाही? आणि करायलाच पाहिजे. मग निसीम भाव उल्हासी मज अर्पा वयाचे निमिसे, फळ आवडे तैसे भलतयाचे हो. बघ तू माझी याकडे दावी, मा दोन्ही हात ओढवी, देठून फोडिता सेवी आदरीसी. आपण देवाकडे जातो, देवाकडे जाताना काहीतरी घेऊन जातो की नाही? जायलाच पाहिजे, कारण ते भक्तीचं निमित्त आहे. भक्तीचं निमित्त एखादा हार घेऊन जात असेल तर तो देवाला अर्पण करण्याच्या हेतूने दिला पाहिजे. नाही तर मी एवढा मोठा हार आणलाय, लोकांना दाखवत न्यावा का? नाही. एखाद्या पेड्याचा बॉक्स अर्पण करतोय, पण ते पेढे लोकांना दिसावे म्हणून घेऊन जावेत का? नाही. अनेक वस्तू आपण देवाला अर्पण करतोय, पण त्या लोकांना दिसावे म्हणून नाही, तर देवाला आपल्याला त्या दाखवायचे, देवापुढे ठेवायचंय. आणि देव हे तुमचं काहीच बघत नाही. तुम्ही काय आणलं, काय नेलं, काय दिलं, देव फक्त तुमचा भाव बघतो. महाराज काय बघतो? याच्या अंतःकरणात माझ्याविषयी भाव किती आहे. पेढे अर्पण करताना भाव, काही अर्पण करा, पण त्याच्यामध्ये अर्पण करताना तुमचा भाव किती आहे देव हेच बघतो. थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ दयाला. बघा ना तुम्ही, भागवताचं उदाहरण घ्या, शेवटच्या अध्यायामध्ये सुंदर ओवी आलेले आहे. देवाला प्रेम भाव हेच आवडतं, बाकी काय आवडत? प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची ओणखुण, जाणता मी कशी कृष्ण इतरांशी जाण कळेना. मज गोपिकांचे कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चौकडी. या लागे मज त्यांची आवडी अति गाडी मथवा. खूप जा काय सुंदर होती तिच्या निज प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थने वना प्रति काय विषयासक्ती लागुनी. काय भक्ती केली गोपाळे, काय सो काय ती सोवळी केवळी. त्यांचे उचिष्ट मी कवडगिरी प्रेमस प्रेम डुल्लत. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशियाने गे मी तो सुदाम्याच्या पाया लागे. काय त्यांच्याने पावे पांगलो, काय माझी क्षीण झाली शक्ती, काय माझी क्षीण झाली शक्ती. त्या गोपिका मज कडिये घेते, त्यांच्याने प्रेमाची जाती जवळी लागे. उद्धवा म्हणून फक्त देवाला काय आवडतं तर तुमच्या अंतःकरणातला शुद्ध भाव. बाकी तुम्ही हे निमित्त आहे, देवापर्यंत जाण्याचं हे निमित्त आहे. पण आपल्या अंतःकरणात त्या भोल्यानाथाविषयी किती भाव आहे तो देव फक्त भावच बघतो. विठ्ठल म्हणून देवाला काय आवडतं तर त्याचं नामस्मरण केलेलं देवाला आवडतं, बाकी काही आवडत नाही. या वरवरच्या भक्त्या आहेत नाही, हे लोकांना दाखवण्याकरता फक्त. पण 2-10 मिनिटं आपल्या गुरुंकडून मिळालेलं नामस्मरण करा. काय म्हणतात नाद बाबा, किती यज्ञ जरी केले, कोटी कोटी यज्ञ, नित्य ज्याचा नियम एक हरिनाम जप का गडे. अहो कोटी यज्ञ आता शक्य आहे का? एक यज्ञ तरी सोपा आहे का? हत्तीच्या सोंडीची तुपाची धार त्यावर पडावी लागते. सतत
जोपर्यंत यज्ञ चालू आहे तोपर्यंत आता शक्य आहे का यज्ञ करणं? पण जनार्दनी सोप्या एका जनार्दनी सोप्या एका जनार्दनी सोप्या एका जनार्दनी यज्ञ करायची गरज नाही आपल्याला. एका जनार्दनी सोपे शिव नाम जाती पापे. हे सोपं आहे, आपण ते सोपं करत नाही. हरिपाठात सुद्धा सांगितलं, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आईचं बैसोनी करा एक चित्त न लगती सायास जावे वनांतरा. एवढं सोपं सांगितलं पण आम्ही अवघडाच्या मागे लागतो. अवघडाच्या मागे लागतो. एका पायावर काय उभा राहतो, आडवा काय उभा राहतो, उभा काय उभा राहतो, वेगवेगळ्या साधना करतो. पण इथं एकच साधन सांगितलंय, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. भरपूर लांब आलो बरं का आपण. विठ्ठल विठ्ठल मग भगवान परमात्म्याने ते विष प्राशान केलं आणि ते प्राशान केल्यानंतर तो दाह झाला. त्याच्यासाठी भगवान शंकराला सुद्धा नाम घ्यावं लागलं. भगवान शंकराने इकडं विष घेतलं आणि तिकडं लक्ष्मीपती वैकुंठ नायक विष्णूजींनी काय घेतलं? अमृत घेतलं. नाही अमृत घेतलं. बघा दोघही एकच आहे बरं का. दोन्ही देव एक पाही किंवा एक वेलांटीचं आड किंवा एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. दोन्ही देव एकच आहेत, वेगळे नाहीये. तिकडं विष्णूंनी अमृत घेतलं, इकडं भगवान शंकरांनी काय घेतलं? विष घेतलं. त्याचा परिणाम कसा बघा, एक एकाचे हृदय कसं बघा. विष्णूंनी अमृत घेतलं आणि अमृत घेतल्यानंतर इकडे शंकर परमात्म्याचा देह गोरा झाला. कर्पूर गौरम आपण म्हणतो ना, कर्पूर म्हणजे कापरासारखा शुद्ध पांढरा झाला. आणि इकडं भगवान शंकरांनी विष घेतलं, तिकडे निळे कोण पडले? यांचा फक्त शंकरांचा महादेवांचा फक्त काय कंठ निळा पडला, पण तिकडं विष्णू निळे झाले की नाही. म्हणून दोन्ही देव एक पाही. म्हणून आपण देवांमध्ये भेद करायला पाहिजे नाही महाराज. आणि असा जो भोळा देव आहे, किती भोळा, त्याच्यासाठी संतांनी अनेक प्रमाण दिली महाराज. संतांनी अनेक प्रमाण दिलं. एक चोर होता, चोर तर तुम्ही ऐकलं असेल दर शिवरात्रीला नाही. पण आज तो विषय आहे, आज त्या भगवान शंकराचं सांगायला पाहिजे नाही. चोर होता, चोर दिवसभर फिरला पण चोरी काही मिळाली नाही. तो म्हणाला आज कोणाचं तोंड बघितलं, धंद्यावरती एखाद्याची बवणी नाही झाली ना, तो म्हणतो आज कोणाचं तोंड बघितलं बाबा. एखादी बाई असेल तर काय कुठल्या बाईचं तोंड बघितलं, बवणीच होय ना, बवणीच होय ना. तसं तो चोर फिरला पण त्याला काही चोरी मिळाली नाही. शेवटी एका निर्जन स्थळी शंकर महादेवांचं मंदिर होतं, सुंदर मंदिर होतं. त्या मंदिरात गेला, त्याला वाटलं बघू काही भेटतंय इथं तरी. चोरच तो. त्याने बघितलं, वरती निरीक्षण केलं, बघितलं तर त्या ठिकाणी होती एक घंटा 10-15 किलोची घंटा बांधलेली होती. पण ती घंटा होती पिंडीच्या वरती बरं का, अशी बाहेर नव्हती, पिंडीच्या वरती होती. आणि त्याची हाईट होती कमी, 4.5 फूट, आणि ती होती 7 फुटावर. त्याचा काही उडी मारतोय त्याचा काही हात पोचेल बरं का, हात काही पोचे ना. आता घंटा तर चोरायचे पण काढायचे कसे? त्याने विचार केला, ते महादेवाचं पिंड लिंग होतं ना, त्या लिंगावर चढला. त्या लिंगावर मी पाय दिला आणि ती घंटा त्याने काढली. भगवान महादेवांना राग यायला पाहिजे होता ना.
राग यायला पाहिजे होता. माझ्या डोक्यावर पाय ठेवून हाल, पण भगवान शंकराला आनंद झाला. आजपर्यंत भरपूर भक्त बघितले, बेलाचं पान अर्पण करतील नाही का, पेढे अर्पण करतील, फुलं अर्पण करतील, बिल्वदळ अर्पण करतील, पण असा मी भक्त बघितला नाही की याने पूर्ण समर्पण माझ्या अंगावर केलं. हा अख्खाचा अख्खा समर्पित माझ्यावर झाला. भगवान शंकर मात्र त्या ठिकाणी आनंदित झाले आणि त्याला सुद्धा महाराज वैकुंठाला नेलं. विठ्ठल सोने पिंडी दिला पाव. त्याने तो कुठल्या हेतूने दिला होता? चोरीच्या उद्देशाने त्याने ती घंटा चोरली की नाही, पण भगवान शंकराने एवढा आनंद झाला, प्रसन्न झाले आणि त्याला सुद्धा महाराज कैलासाला नेलं. बरं म्हणजे भगवान शंकर एवढे बोळे आहेत. शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती म्हणून नाथबाबा म्हणतात की तू देव एवढा भोळा आहे, शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ती. किती भोळा आहे, खूप भोळा आहे. म्हणून मी काय केलं तर त्याचे पाय माझ्या चित्तात धरले. आता त्याचे पाय चित्तात धरता येतील का हो? चित्त फाडलं तरी चित्तात पाय धरता येतील का? पाय कशाला म्हटलंय, चरण कशाला म्हटलंय नाही का? त्यांनी ज्या नामाचा जप केला त्या जपाला पाय म्हटलेलं आहे. त्याचे पाय आपण म्हणतो ना, मज हृदयी सद्गुरु जेने तरी. आता हृदयात सद्गुरु बसतील का? बसतील. देवरूपाने तत्वरूपाने तर हृदयातच आपल्या आहेत. मज हृदय तसं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अंतकरणाचे 4 भाग पडतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन काय करतं? संकल्प विकल्प कोण करतं? मन. निश्चय कोण करतं? बुद्धी. अभिमान झाल्यावर अहंकार नाही का? मन, बुद्धी, चित्त आणि चिंतन कोण करतं? चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. म्हणून चित्तामध्ये मी काय केलं तर चित्तामध्ये ते चरणच बसू शकतात, बाकी काही बसू शकत नाही. म्हणून मी त्या भगवान परमात्म्याचं काय केलं? चिंतन केलं. पण असा जो भोळा भगवान परमात्मा आहे, किती भोळा हो, किती भोळा. एकदा काय झालं, पार्वती माता वैकुंठाला जायला निघाल्या, कारण त्यांना आमंत्रण आलं. संक्रांत होती. संक्रांतीला काय असतं आपल्याकडं? हो सांगा की मावल्या. तिकडं मार लाईनी लावायला जातात. काय असतं? हळदी कुंकू असतं ना. लक्ष्मी मातेने हळदी कुंकू ठेवलं. हा आता असल्या बघा. आतापर्यंत तत्वज्ञान सांगत होत असं लागतं. पण वैभव महाराज कसे माहितीये का, थोडं तत्वज्ञान सांगायचं असेल ना, थोडं जरा इकडून पण सांगावं. मग जरा फ्रेश झाले की चेहरे. आमच्याकडे काय कपाशीवर रोग येतो, रोग. आणि रोग आला की ते झाडं जे आहेत ना, ते पानं असे होतात एकदम. मग त्याच्यावर फवारणी केली की दुसऱ्या दिवशी जाऊन बघा तुम्ही कवीत तशी इकडे फवारणी करावी लागते. विठ्ठल विठ्ठल.
हळदी कुंकू होतं आणि हळदी कुंकूला गेल्या आणि गेल्यानंतर ते वैकुंठाचं आता हे कैलासात राहणारे स्मशानात राहणारे आणि तिथं गेल्यानंतर बघतात तर काय बापरे ते स्वर्गामध्ये आल्यासारखं एकदम आनंद त्यांना झाला. लक्ष्मीचं घर बघितलं, तिथला तो आनंद बघितला, हळदी कुंकू झालं आणि पार्वती माता परत आल्या. आणि परत आल्यानंतर लक्ष्मी मातेने हट्ट धरला. काय अहो काय त्या भगवान विष्णूंचं सौंदर्य, काय त्याचा तो महाल, आपल्याला सुद्धा असाच महाल पाहिजे, आपल्याला सुद्धा असाच फ्लॅट पाहिजे, आपल्याला सुद्धा असाच बंगला पाहिजे. महिला मंडळी एखाद्या ठिकाणी गेली, महिलांचं लक्ष साड्यांवर जास्त असतं. साड्यांवर, तिने कुठली साडी घातली, ती आवडली, कुठल्या दुकानात मिळते, ती 1000ची म्हणजे 500ची 1000ला घ्यावं लागलं तरी चालेल नाही का. हट्ट असतो, मग हट्ट धरला. आपल्याला सुद्धा असं वैभव पाहिजे, म्हणजे असा वैभव नाही, असं वैभव पाहिजे. विठ्ठल हट्ट धरला आणि जीवनामध्ये आल्यानंतर 3 हट्ट पूर्णच करावे लागतात माणसाला नाही का. 3 हट्ट, बाल हट्ट, पप्पा वाढदिवसाला सायकल पाहिजे, घ्यावीच लागते हो बाबा, कर्ज करू. बाळ हट्ट, दुसरा स्त्री हट्ट, आणि तिसरा राज हट्ट. दुसरा स्त्री हट्ट, मला कानातले पाहिजे, मला गंठण पाहिजे नाही, हे सुद्धा हट्ट पूर्ण करावे लागतात. तसं लक्ष्मी मातेने हट्ट धरला, मला असं नगर तुम्ही बनवून द्या, पाहिजे म्हणजे पाहिजे. काय महादेवांनी कुबेराला बोलवलं, म्हणे बाबा एक नगर तयार करून दे. आता ते कुबेरजी होते, जसं पाहिजे तसं बनवलं त्यांनी नगर. एवढं सुंदर बनवलं, एवढं सुंदर बनवलं, एवढं सुंदर बनवलं. त्याच्यामध्ये काय काय दिलं, शॉवर दिलं, बाल्कनी दिली नाही का, समोर बिल्डर बसलेले आहेत म्हणून नाही का, बाल्कनी दिली, प्लेग्राऊंड दिलं. नाही त्यांनी काय केलं, 5 लाख घर ही कशाची बनवली, पाषाणाची बनवली. 5 लाख घर पाषाणाची बनवली, 7 लाख घर विटाची बनवली आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी म्हणजे 7 कोटी बनवली. असं ते नगर बनवलं. आणि कुबेरजी म्हणाले, लक्ष्मी माता महल नगर तयार झालं, तुम्ही राहायला जाऊ शकता. पण पार्वती माता म्हणते वास्तू शांती करायला पाहिजे नाही का, छोटी मोठी कशी का होत नाही, घरातल्या घरात कमी करूया. मग आता वास्तू शांती करायची म्हणल्यावर ब्राह्मण पाहिजे, ब्राह्मण देवता शिवाय नाही का घराची वास्तू शांती होत नाही, लग्न लागत नाही, प्रापंचिक लग्न सुद्धा लागत नाही आणि पारमार्थिक लग्न सुद्धा लागत नाही. तुम्ही म्हणाल महाराज हे पारमार्थिक लग्न काय, म्हणून जीवनात आल्यानंतर माणसाला 2 लग्न करावे लागतात. आता ते खुर्चीवर बसलेले म्हणतील वा 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 वा, आता महाराज लाईनीवर आला. 2 लग्न करायला पाहिजे, एक प्रापंचिक लग्न आणि एक पारमार्थिक लग्न. प्रपंचामध्ये आपण आपल्या बायकोला मंगळसूत्र घालतो, आपलं लग्न होतं नाही का. आणि पारमार्थिक लग्न सद्गुरू आपल्याला त्या नामाची माळ देतात, म्हणजे ते एक लग्न होतं. पण काही का अजून विधवाच आहेत बरं का, अजून विधवाच आहेत. कधी लग्न व्हायचं, 2 लग्न करावे लागतात. वारकरी झाल्याशिवाय जाळता सुद्धा येत नाही माता मावल्यांनो. माझं बोलणं तुम्हाला जरा जड जाईल, पण जाळता सुद्धा येत नाही वारकरी जोपर्यंत होत नाही ना. सांगायचं का, मेल्यानंतर दात उचकटावे लागतात, त्याच्यामध्ये तुळशी पात्र कोंबावं लागतं. मग आपण एवढे पापी आहेत का हो? मेल्यावर लोकांनी यावं, दात उचकटावे आणि त्याच्यात तुळशी पात्र कोंबावं. जिवंतपणी जर 10-20 रुपयाची माळ घातली तर सोनं घालतो ना आपण, पण गळ्यात किती सोनं घाला, गळ्यात
किती सोनं घाला, ते एक दिवस अहंकार दाखवल्याशिवाय राहत नाही. पण गळ्यात एक पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग तुमच्या पाया पडल्याशिवाय आणि रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय राहत नाही. फक्त टाळ्याच वाजवा, घालू नका. बरोबर आहे महाराज, लय भारी, बरोबर बोलला बुवा. पण या मंडपातून निघाला कुठं आणलं बुवा तो? जिवंतपणी घातली तर काय होतं मला, नाही का? जिवंतपणी माळ घातली, पण देवाला ते आवडतं ना. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, पण आम्ही ते करणार नाही. आम्ही लोकांना काय आवडतं हे बघ. आणि गळ्यात सोनंही घालं काय हरकत नाही, गळ्यात सोनं घातलंच पाहिजे. माझं तर मन, आता माझी परिस्थिती नाहीये, नाही तर मला पण 4-5 चैनी ब्रेसलेट घाला वाटतं, नाही का? कारण सोनं घातल्याने काय होतं, सोनं घातल्याने ज्यावेळेस आपण सकाळी स्नान करतो ना, स्नान केल्यानंतर ते पाणी ते सोन्याहून आपल्या अंगावर पडतं ना, तर आपल्याला सुवर्ण स्नान घडतं. काय घडतं? सुवर्ण स्नान घडतं, म्हणजे सोन्याची आंघोळ आपली होते. म्हणून गळ्यात सोनं घातलं पाहिजे. आणि माळेने काय होतं, जर माळ गळ्यात जर असेल, किती मणी असतात त्याच्यात? 108 मणी असतात ना. ज्यावेळेस आपण स्नान करतो आणि स्नानाला बसल्यानंतर ते पाणी ज्यावेळेस ते आपल्या मन्यांवरून आपल्या अंगावर पडतं, त्यावेळेस आपल्याला 108 तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य जाग्यावर मिळतं. तिकडं कुंभमेळ्याला मरायला जायची गरज नाही. अहो इथंच मोक्ष आहे. मुखी नाम आती मोक्ष. माऊलीने सुद्धा वर्णन केलं, काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर तिये गावी. काशीला गेल्यावर मोक्ष आहे. गेल्यावर का? अहो गेल्यावर नाही, मेल्यावर. तिथं मरावं लागतं. कोणी मर्डर केल्यावर नाही, स्वतःहून स्वतः आपोआप मेला पाहिजे. नाही तर तिथं जाऊन एखाद्याची मर्डर करायचं, म्हणजे याला मोक्ष देतो मी. तिथं भगवान शंकर तारक मंत्राचा उपदेश करून त्याला मोक्ष देतात. पण ज्ञानोबरांनी पुढची ओळी सुंदर टाकली, ही मवंतु दोष खाय परी जीवित्वाची हानी होय, तैसे सुचित्व नवे सज्जनाचे. थंड पाण्यामध्ये बुडी मारावी लागते, आणि थंड पाण्यामध्ये बुडी मारल्यानंतर तिथं मरण्याचा संभव आहे, नाही का? माणूस मरू शकतो. पण इथं संतांच्या संगतीमध्ये जिवंतपणी मोक्ष आहे ना हो. जिवंतपणी मोक्ष आहे. काय आनंद आहे, काय सत्संग आहे. पण आम्ही हा आनंद सोडतो आणि नको तिकडे बरकडतो. तिकडेही जायला पाहिजे, हरकत नाही, पण अगोदर हा मोक्ष कळून घेतला पाहिजे आणि मग तिथं गेलं पाहिजे. नाही तर मग चित्त नाही नामी हरी चित्त नाही नामी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमाला जा, पण चित्त कुठे लावा? ज्यावेळेस त्या संगमामध्ये आपण स्नान करतो, स्नानासाठी पहिली बुडी मारतो, नाही का? बुडी मारावी लागते ना तिथं. मग बुडी मारताना काय म्हणतो? जय योगेश्वर का धन्य निरंकारजी का जय सद्गुरू? नाही, आपल्या गुरूंनी जे नामस्मरण आपल्याला दिलं असतं ना, ज्यावेळेस बुडी मारतो त्यावेळेस आपण त्या नामस्मरण जप आपला घडला पाहिजे, तर त्या स्नानाचं पुण्य भेटतं. नाही तर आला तसाच गेला. नाही तर मग चालतं आपलं घरी पण राम 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 राम. डोकं तापलं का राम 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 राम. चहा आण राम 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 राम. पाणी 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 राम 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 राम.
ज्ञानोबरायांनी हरिपाठात सरळ सांगितलं, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी कबायरी. माळ जपाला अंतरी सांगितलं का बाहेरी? खरा मगाशी विषय राहून गेला. खरा वारकरी कोणाला म्हणतात? वारकरी आमचे बाबा श्रीपाद बाबा म्हणायचे, वारकरी वारकरी न शिळे तुकडे पारखे. असा वारकरी नाही बरं का. तुका म्हणे लक्ष नुसतं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा नाही ना. त्याला वारकरी नाही म्हटलं संतांनी. ज्याचं लक्ष त्या नामस्मरणावर आहे सतत त्याला खरा वारकरी म्हटलेले आहेत. असे वारकरी भरपूर पडलेले आहेत महाराज. श्रीपाद बाबा सांगायचे, बाबळीवरी मुंगळा घाली येर झाऱ्या तैशा तुमच्या वाऱ्या पंढरीच्या. नाही का? हे या पंढरीसी घडे खरा फळा. काय म्हटले ते या का त्या म्हटले? नाही ना, त्या म्हटले नाही. ते या पंढरीसी घडी खळा पाझर रोकडे नेत्री अश्रुचिया धारा मोठे रोमांच शरीरा. अहो त्या पंढरीला नाही सांगितलं, या पंढरीला सांगितलं. एक पंढरपूर आहे. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी, तिची धार वाहे उलटी पोहणार खाये गुलटी. गुल्फी नाही गुलटी. ही चंद्रभागा नदी याच्यात सर्व याच्यात आहे, पण आम्हाला याच्यातलं कळत नाही. आम्हाला पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरी विनसारा व्यर्थ प्रेम. असो किती सांगितलं, रक्ताची उलटी जरी केली तर हे म्हणतील महाराज सांगता सांगता उलटी नाही केली, याला काहीतरी रोग झाला. दंडराज बाबांनी सांगतात विठ्ठल मग ते वैभव बघितलं कोणी? पार्वती मातेने म्हणे असंच नगर पाहिजे. नगरही तयार झालं. मग ब्राह्मणाला बोलवायचं. त्यावेळेस कोण ब्राह्मण? इथून आपल्याला बाहेर गेलो बरं का आपण. त्या ब्राह्मणाला बोलवायचं. मग ब्राह्मण कोण त्यावेळेस? आणि वास्तुशांती करायची. भगवान शंकराच्या नगराची वास्तुशांती कर. ब्राह्मण मोठाच पाहिजे. मग त्या काळचा ब्राह्मण कोण? रावण. सगळ्यात मोठा ब्राह्मण रावण. रावणाला बोलवलं आणि पूजा करायची. काय रावणाने येता सांग पूजा केली, अशी पूजा केली, अशी पूजा केली. महादेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर म्हणे आता मग दक्षिणा काय पाहिजे? रावण म्हणाला, ज्या नगराची पूजा केली तेवढ्या नगराचा सातबारा माझ्या नावावर करून द्या. आता ते भोळेच बाबा काय न देणार? अहो पूर्ण ती लंका काय रावणाची नव्हती. लंका रावणाची नव्हती. कोणाची होती? भगवान शंकराची होती. कुबेराने तयार केली होती. पण रावणाने दक्षिणेमध्ये ते मागून घेतली. म्हणे एवढं नगर मला द्या. सप्तकोटीचे ते शुद्ध कांचन. तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. त्याने काय केलं? ते मागून घेतलं. म्हणून भगवान शंकर एकदम भोळे, एकदम भोळे. या दैवतासारखं भोळं दैवत कुठेच मिळणार नाही. म्हणून सगळ्यात जास्त भगवान शंकराची महिला मंडळ बघा. 16 सोमवार काय 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 भगवान शंकराला अर्पण करतात. कारण का? सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं जे दैवत आहे ते भोलेनाथ बाबा आहे. एकदा काय झालं? रावण पखवाद वाजवायला आला.
बरं का, रावणी पखत वाजवायचा महाराज बरं का, तुम्हीच वाजवताय नवल नाही. रावणी पखत वाजवायचा, असा मृदंग वाजवला, असा मृदंग वाजवला. भगवान शंकर खुश झाले, म्हणाले माग काय पाहिजे तुला. म्हणे या जगात सगळ्यात सुंदर स्त्री कुठली. ते म्हणे पार्वती इतकी सुंदर तू कोणीच नाही. हा मग तीच पाहिजे. पार्वतीला सुद्धा देवळ टाकलं. रावणाची आई लिंगाची पूजा करायची, समुद्राच्या किनारी जाऊन ते लिंग बनवायचे, पण लाट आली की ते मोडून जायचं. आणि त्या दिवशी मातेला, रावणाच्या आईला उपवास घालायचा. आणि उपवास घडल्यानंतर मग रावणाला वाईट वाटायचं. म्हणे थांब मी महादेवालाच इथे घेऊन येतो. अशी तपश्चर्या केली, अशी तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणे मग काय नाही, आत्मलिंग पाहिजे. गोकर्ण कथा काय पाहिजे, आत्मलिंग पाहिजे. म्हणे तथास्तु. देवांना प्रश्न पडला, आता जर हे आत्मलिंग जर आपल्यातून गेलं तर कसं होईल. स्वतः भगवान परमात्मा हा लंकेला घेऊन चाललाय. मग काय केलं देवांनी. देव हुशार होते. आणि त्याच्यात सगळ्यात बुद्धीची देवता म्हणजे गणपती बाप्पा, मोठ्या पोटाचा बाबा. आपण 10 दिवस गणपतीला बसवतो. म्हणे आत्मलिंग घेऊन चाललाय. मध्ये गुराखी बनले कोण, गणपती बाप्पा. टिंगू मूर्ती. तुम्ही गोकर्णाला जर गेले ना, गोकर्ण महाबळेश्वर, विभीषण बाबा बरोबर जाण्याचा एकदा योग आला. आणि गोकर्ण महाबळेश्वरला जर तुम्ही गेलात तर तिथं गायी सुद्धा एवढ्याच आहेत महाराज, एवढ्या बुटक्या गायी. आणि ते गुराखी गणपतीची मूर्ती सुद्धा एवढी टिंगू रूपामध्ये, टिंगू गणपती म्हणतात त्याला. आता छोटासा गणपती आहे. आणि गुराख्याचं रूप घेतलं. रावण आत्मलिंग घेऊन चालला, पण महादेवांनी सांगितलं होतं हे लिंग खाली ठेवायचं. खाली ठेवलं की तिथेच गुप्त होणार. पण रावण अर्ध्या रस्त्यामध्ये गेला, गोकर्ण क्षेत्रामध्ये पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर रावणाला लघुशंकेची इच्छा झाली. आता हे आत्मलिंग हातात कोणाचे द्यायचं. लगेच गणपती बाप्पा गुराख्याचं रूप घेतलं तर समोर उभे झाले. आणि उभे झाल्यानंतर म्हणे मी घेतो, पण मी 3 आवाज देणार. 3 आवाज जर तुम्ही आले तर ठीक आहे, नाही तर माझ्या गायी जर लांब गेल्या तर मला लांब जावं लागेल. 3 वेळा आवाज दिला, आले तर ठीक, नाही तर मी लिंग ठेवून देईल. अरे बाबा ठेवू नको म्हणे. मोठ्या कष्टाने, मोठ्या सायासाने महादेवाला प्राप्त केलाय आणि तो खाली ठेवून देतो. मी येतो, लगेच येतो. रावण लघुशंकेला गेला. आता ती रावणाची लघुशंका होती. माझा जे लघवीला लागली त्याला, इकडे गणपती म्हणतो रावण महाराज माझ्या गायी खूप लांब गेल्यात, लवकर या. रावण महाराज माझ्या गायी खूप लांब गेल्यात, लवकर या. 2 आरोळ्या दिल्या. 3ऱ्या आरोळीला रावण म्हणला थांब थोडं. पण गणपती बाप्पाने ते लिंग खाली ठेवलं आणि ते खालीच ठेवायचं होतं. तिकडून रावण रागामध्ये आला. आणि मग काय, गणपती बाप्पा त्या ठिकाणून पळून गेले. आता पळून गेल्यानंतर ते आत्मलिंग गुप्त होत चाललं. आणि त्याच्यातून ज्या सगळ्या गायी होत्या त्या गायी सुद्धा त्या लिंगामधून गुप्त होत चालल्या. शेवटची एक गाय राहिली होती. आणि त्या गायीचा कान मात्र रावणाने पकडला. कान खेचतोय पण तो गाय काही वरती आली नाही. आणि तो जो कान होता तो कान तुटला. आणि कान तुटल्यानंतर त्यांनी जो असा उपटल्यानंतर त्याचे 80 तुकडे झाले. आणि ज्या ठिकाणी ते 80 तुकडे पडले त्या ठिकाणी लिंग तयार झालं. त्याच्यातलाच एक मुर्डेश्वर. विठ्ठल विठ्ठल. मला एवढंच सांगायचं की भगवान परमात्मा सगळ्यात जर भोळे कोण असेल तर भगवान शंकर परमात्मा हे. किती भोळे येतो, किती भोळे, खूप भोळे. म्हणून ते म्हणतात की शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आणि त्याचे पाय जर मी माझ्या चित्तामध्ये धरले मग काय होतं, वाचे वदता शिवनाम.
वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. जर आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर कुठल्याही प्रकारचा काम क्रोध लोभ आपल्याला लाधत नाही महाराज. पण ते नामस्मरण केलं तर ज्याचा मग जात नसेल तो नामस्मरण करत नाथबाबांनी सांगितलं नाही का, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे नाही का, ऐसा अधिकारी इथे नाही. शेवटचं एक दृष्टांत सांगतो आणि विठोबा भगवान शंकर परमात्मा या दैवतासारखं भोळं दैवत नाही. त्यांच्या सेवेला जो होता तो राक्षस होता भगवान शंकराच्या. भस्मासूर तुम्ही ऐकलं असेल नाही, भस्मासूर नावाचा एक राक्षस होता. आणि तो राक्षस काय करायचा, महादेवांना चिता लागायची. कुठली चितेचं भस्म, म्हणजे एखादी चिता जळली की तिचं भस्म तो भस्मासूर घेऊन यायचा. आता त्यावेळेस कोरोना होता, तासाला भस्म. तेव्हा कोरोना नव्हता बरं का, हा दृष्टांतातला कोरोना. मला वाटतं तेव्हा कोरोना असेल. तासाला वाव 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 वाव. आता नुसतं तो आवाज जरी कानावर ऐकला तरी भीती वाटते नाही तुम्हाला. तेव्हा तासाला भस्म, ताजं भस्म. महादेव खुश व्हायचे, वा 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 भस्मासूर, वा वा भस्मासूर. पण भस्मासुराची वा वा केली ना कधी आपल्या डोक्यात आठवण सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल असं तो भस्मासूर. पण कोरोना गेला, सगळ्यांनी ते 3 इंजेक्शन घेतली नाही का. 3 इंजेक्शन घेतली त्याच्यामुळे कोणी मरे ना. तिसरी लाट येणार होती ती आली नाही, त्याच्यामुळे भस्मच मिळेना. भस्मासूर परेशान झाला. 8 दिवस महादेव म्हणतात काय रे भस्मिया, अरे तासाला भस्म घेऊन यायचा. 8 दिवस म्हणजे कोणी मरतच नाही या पृथ्वीवरती, मरत नाही. एक काम करा तुम्ही, मलाच वर देऊन टाका. ज्याच्या डोक्यावर हात ठेवणार त्याला तो भस्मच झाला पाहिजे. तर भोळे बाबा त्यांनी विचार केला नाही, कुठला पाठीपुढचा विचार, ठेवला हात डोक्यावर नाही का. पण कोणाच्याही डोक्यावर हात ठेवू नये. क्रोधी अविश्वासी त्याची बोध काहीचा, व्यर्थ आपली वाचा शिरू नये. हो, त्या महात्म्यांनी कोणालाही नाम देऊ नये बरं का. खरं त्याची पात्रता बघायला पाहिजे. आणि कोणालाही नाम जर दिलं तर त्याचा परिणाम एक दिवस तो आपल्या डोक्यावर आठवतो. काय बोलताच एखादा माणूस भेटला की गे लगेच घाल गाड्यामध्ये. नाम काय, अवस्था काय, प्रबोध काय, चिंतन काय, चिंतनाने काय होतं कुठलीच गोष्ट नाही. काय तर जबरदस्ती करतात माळ घालण्यासाठी, मुळीच नाही. जबरदस्ती कोणावरच करायची नाही. जे तत्वज्ञान आहे ना नामाचं, चिंतनाचं, अनुभवाचं ते मांडा. मित्र असेल त्याच्या समोर मांडत राहा. एक ना एक दिवस आपला परिणाम त्याच्यावर झाला पाहिजे. जबरदस्ती करून नाही. तो सप्त्यात घालतो ना हप्त्यात काढतो नाही का. सप्ताह आला का वा 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 नाचतो काय, गातो काय, असं वाटतं त्याला माळच घालून घ्यावी. घातली सप्त्यात घातली की हप्त्यात काढून टाकतो तो. मग त्याचं पाप कोणाला लागतं, ज्याने घातली ना. शिष्य करे पाप भोगणे लागे गुरुला ते भोगावं लागतं महाराज. असा तो भस्मासूर निघाला. जो भेटेल तो बघायचा नाही का हा पापी आहे का दृष्ट आहे. माळकरी बघत नव्हता, ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो भस्मच. आता हे नारदांना कळालं. ती स्वारी गेली विष्णूंकडे. म्हणे काय महादेवांना काय कळतं की नाही म्हणे. काय त्या भस्मासुराला वर दिलाय, ज्याच्या डोक्यावर हात ठेवणार भस्म, ज्याच्या डोक्यावर हात ठेवणार तो भस्म. अहो सज्जन व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी भस्म करतोय तो. पापी लोकांना केलं तर काय हरकत नाही, पण सज्जनांना सुद्धा नाही म्हणे. महादेवांना घडू द्या एक ना एक दिवस घडणार, त्यांना कळणार. आता काही सांगायची गरज नाही. मग नारद मुनी परत आले भस्मासुराकडे. अरे भस्मिया, हे भस्मिया इकडे, तुला कळतंय का काही. अरे ज्याने तुला वर दिलाय त्यांना तुला भस्म करायला काय लागतंय म्हणे. हा, ज्याने दिलाय त्याच्या डोक्यावर हात ठेव म्हणजे पार्वती तुला भेटेल. त्याला ते पटलं. असे शिकवणारे भरपूर, सल्ला देणारे भरपूर असतात. एका म्हशीच्या डोक्यामध्ये ते
हंडा अडकला महाराज. हंडा अडकला, ती म्हैस उधळली गावामध्ये. पळते पळते 4-5 लोकांनी पकडून आणली आणि पकडून आणल्यानंतर गावामध्ये वेशीमध्ये आणली. कोणी खेचतय कोणी काढतय. एक जण सल्ला द्यायला आला, म्हणे भाऊ या, तुमचे सल्ले अनेकांना का मिळाले, काय करायचं आता. तो म्हणे काहीच करू नका, आधी म्हशीचं मुंडकं कापा आणि मग अलगद असे सल्ले दिले. नारद मुनीने सल्ला दिला काय, महादेवांच्या डोक्यावर हात ठेव आणि लागला ना भस्मासूर महादेवांच्या मागे. पळतात महादेव, पळतात महादेव, पळतात महादेव. भगवान विष्णू म्हणतात आता कळलं महादेवानं कोणाच्या डोक्यावर हात ठेवू नाही. कोणाच्या डोक्यावर हात ठेवलं तर मग ते आपल्या मागे लागतात आणि मग मागे लागले. शेवटी भगवान विष्णूंना दया आली. त्यांनी मग मोहिनी रूप घेतलं आणि एवढे सुंदर नटले. महादेव पळून गुफेत लपून राहिले, पण त्या सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि रूप घेतल्यानंतर तो भस्मासूर मोहिनीला मोहित झाला. आणि मग काय, भस्मासूर म्हणतो माझ्याशी लग्न करशील ना. ती म्हणते करेल ना, त्याच्यासाठीच तर मी आले, तुझ्याशी लग्न करेल, पण मी जसं सांगेल तसं करावं लागेल. मी जसा डान्स करणार तसा डान्स तुला नाचावं लागेल. तू म्हणाल त्यात काय एवढं सोपं आहे, काही बघून डान्स करतात ना एकमेकाचं बघून बस. मग काय, भगवान विष्णूंनी एकदा कमरेवर हात ठेवले, त्याने कमरेवर हात ठेवले. एकदा खांद्यावर हात ठेवले, भस्मासुराने खांद्यावर हात ठेवले आणि शेवटी भगवान विष्णूंनी डोक्यावर हात ठेवला आणि त्या भस्मासुरानं त्याने डोक्यावर हात ठेवला, जागेवर भस्म झाला. म्हणजे भगवान महादेव एवढे बोले की पुढे काय होईल, आपल्यावर काय आफत येईल याचाही विचार करत नाही, फटकन वर देऊन टाकतात. एवढे बोले आहे म्हणून आपण त्याचं भजन करायला पाहिजे. विठोबा रखुमाय, 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 विठोबा कीर्तन संपलं नाही बरं का. त्यांना वाटलं बरं झालं मध्ये ब्रेक पण असतो, कीर्तन मालिकांमध्ये ब्रेक असतो, कीर्तनात पण ब्रेक असतो का. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते वाचे बघता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम. आणि त्या नामाचं जर चिंतन केलं तर आपल्याला चारही पुरुषार्थ मात्र प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. धर्मही प्राप्त होतो. धर्म कोणी जागवला तर धर्म जागवला असेल तर आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, छत्रपती संभाजीनगर बरं का. आता छत्रपती तिकिटावर सुद्धा आता औरंगाबाद म्हणायचं नाही, आता ते बाद झालं, बाद. आता काय म्हणायचं, संभाजीनगर. आणि ज्या राजाच्या नावावरून त्याला जे नाव पडलंय तो राजा काही साधा सुद्धा नव्हता, धर्म जागवणारा पण होता. का, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. काय केलं त्यांनी, काय केलं, आपल्याला सर्वांना जागवलं महाराज. संतही जागवतात, संत आपल्यालाही जागवतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काय बाब. आणि देवालाही जागवतात. उठा पांडुरंग, दर्शन द्या सगळ्या, झाला अरुणोदय कधी निद्रेची वेळा, झाला अरुणोदय कधी निद्रेची
जागवतात. म्हणून जो महान राजा या भूमीला लाभला तो म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. जरी होता शिवाजी राजा तरी होता शिवाजी राजा नाही केली मजा सुखी ठेवली प्रजा. विचार करून न्याय दे, विचार करून न्याय दे. आई बहिणीची जत्रा खाल, आई बहिणीची जत्रा खाल. धन्य धन्य शिवाजी सरदार बिरहादी की. धन्य धन्य शिवाजी सरदार बिरहादी की. स्वातंत्र्याचा सैन्य झाले तयार, झाले तयार. मावळे हर हर महादेव. हे रामाजी, हे रामाजी, हे असे धर्मवीर संभाजी शिवाजी राजे होऊन गेले, संभाजी राजे होऊन गेले. पण त्यांनी आपला धर्म मात्र सोडला नाही. पण काही आपल्याच गद्दारांनी मात्र त्यांना पकडून दिलं. आपलेच गद्दार असतात, जवळचेच गद्दार असतात नाही का, पकडून दिलं. आणि त्यावेळेस मात्र काय काय हाल केले. फक्त काय म्हणाले, आमचा धर्म तुम्ही स्वीकारा, तुम्हाला पाहिजे ती जहांगीर आम्ही मात्र देऊ. पण आपला धर्म सोडला नाही. कैद केलं. कैद केल्यानंतर अंगावरचं सर्व चामडं काढलं, तरी सुद्धा आपला धर्म सोडला नाही. गरम सळ्या केल्या, डोळ्यामध्ये खोवल्या, तरी सुद्धा धर्म सोडला. कान कापले, हात कापले, सर्व मात्र विमास्त्र करून मात्र सरपटत नेलं. परंतु तरी सुद्धा माझ्या शंभूराजाने मात्र आपला धर्म सोडला नाही. कारण ते भगवान शंकर महादेवाचं चिंतन करत होते महाराज. ते काही साधे सुधे महाराज नव्हते, अवतारी महाराज होते. अवतारी. कल्याणच्या सुभेदाराची सुंडुटीमध्ये आणली. कल्याणच्या सुभेदाराची सरांना माहिती आहे. आणि हा टॉपिक त्यांनीच आम्हाला शिकवलेला आहे बरं का. सुभेदाराची सुंटी लुटीमध्ये आणली, राजांसमोर उभी केली. ती थरथरा कापू लागली. तिला वाटला हा राजा माझ्या इज्जतीचे लक्तरे तोडल्याशिवाय राहणार नाही. परंतु राजा महाराष्ट्र भूमीचा राजा होता महाराज. तो काय गैरा राजा होता का? नाही ना. उभी केली आणि उभी केल्यानंतर तिचं ते सौंदर्य बघितलं. आणि सौंदर्य बघितल्यानंतर काय म्हणाले राजे, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. अरे आमची आई जर एवढी सुंदर असती ना, तर आम्ही सुद्धा एवढं सुंदर झालो असतो. म्हणून काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अरे अशी सदकणी होती एका मुसलमानाचे सुन, अरे अशी सदकणी होती एका मुसलमानाचे सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवाड, राजा तो शिलवाड. म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हे बांधत होता मंदिर जेथे बांधत होता मस्जिद, अशा राजाच्या पुढं अजून झुकत शिर. अरे अशा राजाच्या पुढं अजून झुकत शिर. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवाड, राजा तो शिलवाड. म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. जर आज छत्रपती शिवाजी महाराज जर अवताराला आले नसते ना, महाराज अवताराला जर आले नसते ना, तर इकडं सकाराम, तुकाराम, नामदेवराय, आमचे जेतो दादा, आमचे चिंतामण भाऊजी ये नसते. इकडं अब्दुल, हमीद, रज्जाक, इकडं आमच्या विठाई, विठात्या,
आता नाव माहिती नाही. आमच्या लक्ष्मीताई, या ताई, त्या ताई, सविता ताई, मागच्या ताई, पुढच्या ताई, या कोणीच नसते. कोण असतं माहितीये का? तुमचं नाव काय असतं? चमेली, अनारकली, हमीदा. आणि तुम्ही अशा साड्या नसते घातल्या, बुरखे बांधले असते, बुरखे घालून आले असते. का हो हमीदा, कहा चली? कीर्तन में नहीं चली, अजान पडणे चली. आणि एखादी दीदी आपली कॉलेजला जायला निघाली असती. का हो चमेली, कहा चली? मैं तो मुंब्रा चली. विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तरी तर महाशिवरात्र आणि नामदेव शेट्टी मंदिर बांधलं असतं नाही ना. इथं मस्जिद असती, इथं अजान पठण झाली असती. अहो त्या काळामध्ये जर गीता ऐकली तर कानामध्ये शिसम ओतलं जात होतं. गीता जर वाचली तर जीभ कलम केली जात होती. त्या काळामध्ये आतोनात हाल आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर आतोनात हाल झाले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवतार झाला नसता ना तर आपल्याला इथं कीर्तन ठेवण्यासाठी परवानगी काढावी लागली असती. बरं का संतोषदा, परवानगी काढायला लागली असती. हम काय म्हणतात ना ते, शाहजहान हमें महाशिवरात्रि के निमित्त हमारे मंदिर में कीर्तन रखना है, आपकी इजाजत हो तो हम कीर्तन रख सकते हैं क्या? आणि त्यांनी परवानगी दिली असती? नसती दिली. ते म्हणले असते मंदिर पाडा, मूर्ती तोडा आणि त्या ठिकाणी मस्जिद बांधा आणि अजान पठण करा. बघा ना आता काश्मीरमध्ये हल्ला झाला तो, त्यावेळेस विचारण्यात आलं ते अजान पठण करून दाखवा नाहीतर गोळ्या मार. एक शिक्षक होते, त्यांना ते अजान पाठ होते. जरी हिंदू होते पण ते अजान पठण असल्यामुळे ते वाचले. बरं, अजान पठण असल्यामुळं वाचले. म्हणजे अशी अतिरेकी ही भूमी आहे. अतिरेकी आपल्यावर अतिरेक केलेला आहे. परंतु हा राजा महाराष्ट्र भूमीचा होता म्हणून आज आपला धर्म या ठिकाणी टिकून आहे महाराज. आणि जर राजे नसते ना तर आपले सुद्धा हाल मात्र खूप वाईट झाले असते. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराज, वीर संभाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली, म्हणून तिसऱ्या चरणात नाथ बाबा सांगतात,